सांगतो. पहिला बॉल कितीला पडलाय सांगताय का जरा टायमिंग वे हा कळलं नाही पण आता जर बघा 42 मिनिट झालं ऑलरेडी. 42 मिनिटं झाले. नाही त्यात ड्युरेशन वजा करायला लागते. ड्युरेशन वजा तेच म्हणते लाईव्ह आधीच चालू केली. मग एक 20 हो सांगतो. लेग बायच्या स्वरूपात एक धाव. चांगला चेंडू पायचीच बाद होतोय. स्वरूप एलबी दिला. सुरू आहे. 2 चेंडूचा खेळ पूर्ण आहे. 10 मिनिटं सांगू टाइम राहिले म्हणून फास्ट घेते 10 मिनिट शिल्लक आहेत. लय मागून घेते पेनल्टी राहणार अन्यथा 10 मिनिटात षटक इनिंग नाही संपली. काय हो बॅट्समन फक्त घे. होय नाच नाही करत. याने सांगितलं मला. तसं नाही ना जवळ क्लोज गेले लय लांब दिसते. तेवढा पाहिजे तेवढ्यानं जाऊ पुढे. एकदा बॉलर एकदा बॅट्समन हा ओके. चांगला चेंडू आउटकट पद्धतीचा सिंगल धाव करून सतत घातक होते. रणजित धावसंख्येत बदल. धावसंख्या 41. बॉलरवर थांबू एकदा बॅट्समनवर थांबू. पुन्हा एकदा शॉर्ट पॉइंट 1 च्या ठिकाणी एक धाव पूर्ण करते इंद्रजित. धावसंख्या 42. एकदा कमी एक धाव पूर्ण करते रणजित. धावसंख्येत बदल. धावसंख्या 43. हा ओके असू दे. कट करू का. अखेरचा चेंडू 5व्या षटकातील प्रतिक्रियाचा सामना करत स्वतः करणार इंद्रजित. धावा खाली धाव खाली ते युट्यूब वर आहे. चांगला फटका. 6 धावांसाठी हा फटका खेळतो इंद्रजित. षटक संपतं या ठिकाणी 5वं. 49 झाला. धावसंख्या 49. 49. सात मिनिट शिल्लक आहेत. अनिकेत माने बॉलर.
अरे जावा काय आहे, तुला सांगितलं. मी चालून ठेवलेलं नव्हतं. तुम्ही तिघ जणच आहे ना. जेवणाची व्यवस्था करा. चांगला चेंडू ड्राईव्ह केलाय मिडविकेटच्या ठिकाणी. एक धाव पूर्ण, थोडस फंबल या ठिकाणी प्रतिक्रियाचं. 2 धाव पूर्ण. रणजिताच्या बॅटबॉल निघतोय हा फटका. धावसंख्या 51. हे जावा खाली, आता मी बोलून घेतो. एकदा होईल का 2 घे. पुन्हा एकदा ब्लॉकर चेंडू, चांगला चेंडू ड्राईव्ह केलाय लॉंगॉनच्या ठिकाणी. एक धाव पूर्ण, दुसरी धाव पूर्ण करते रणजित. चांगला थ्रो म्हणावा लागेल, डायरेक्ट हिट, पण फलंदाज सुरक्षित. धावसंख्या 53. स्कोर डॉट केअर असं त्या लिंकचं नाव आहे. 53-53. पुन्हा एकदा चांगला फटका मिड ऑफच्या ठिकाणी फटका खेळतोय. चौकार प्राप्त करतोय या फटकावर रणजित. धावसंख्या मोठा बदल, धावसंख्या 57. 4-5 57. 6वं षटक सुरू आहे. 3 चेंडूचा खेळ पूर्ण आहे. पुन्हा एकदा चांगला फटका लांबवच्या ठिकाणी. एक धाव पूर्ण, 2 धाव पूर्ण करतो या फटकावर रणजित. धावसंख्या 59. चालू षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 59. अरे जाव की पुन्हा एकदा चांगला फटका. 4 धावेसाठी खेळून काढते रणजित. धावसंख्या 63. 4-5 63. अखेरचा चेंडू. उलटा चेंडू. 6 धावेसाठी फटका खेळतोय डीप क्युअर लीगच्या ठिकाणी. रणजित षटक संपतंय. धावसंख्या 69. 69. चार मिनिट शिल्लक आहेत. पुन्हा एकदा प्रतीक पाटील.
71. रिव्हर्सची फटका सुरक्षित ठिकाणी खेळून काढतोय इंद्रजित. पुन्हा एकदा 2 धावा वसूल करतोय. धाव संख्या 73. 4 चेंडू शिल्लक आहेत इनिंग मध्ये. 4 बाद 73. ऍडव्होकेट सागर शिंदे स्पोर्ट संघाची धाव संख्या 'कव्हरच्या ठिकाणी खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक अकबर याला कोणतीही संधी नाही. या फटक्यावर 3 धावा वसूल करतोय इंद्रजित. धाव संख्या 76. 3 चेंडू शिल्लक आहे इनिंग मध्ये. धाव संख्या 76. उलटा चेंडू डिस्क लेगच्या ठिकाणी फटका खेळलाय 6 धावेसाठी. धाव संख्येत मोठा बदल. धाव संख्या 82. 82. 2 चेंडू शिल्लक आहेत इनिंग मधील. नऊ चेंडू 28 धावा करून खेळतोय रणजित. त्याला सुरेखाची साथ देते 12 चेंडू मध्ये 22 धावा करून इंद्रजित स्वतः करणार. संघात धाव संख्या 82. 4 बाद 82. 82. चांगला चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. ब्लॉकर पद्धतीचा चेंडू निर्धाव जातोय. थोडस कमबॅक करतोय या ठिकाणी प्रतीक. इनिंग मधील अखेरचा चेंडू. सामना एकूण 7 षटकांचा अखेरचा चेंडू असेल इनिंग मधला. सामना करून तो रणजित. या ठिकाणी एसटीचे बाद होते. रणजित वाईटच्या स्वरूपात 1 धाव मिळते. रिव्ह्यू चेक करा वाईटचा. ऑनफिल्ड पंचांचा निर्णय वाईट चेंडू आहे. गोलंदाजाने रिव्ह्यू घेतलाय. पाहूया. फेअर आहे ना. फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी. नॉर्मल बॉल. एसटीचे झाला 5 बाद 82.
त्यांचा कॅप्टन कोण आहे? प्रतीक पाटील सलामी जोडी पाडवा. 83 धावांचं उद्दिष्ट आहे. सचिन चौगले स्पोर्ट्स संघासमोर 42 चेंडूमध्ये 83 धावांचं उद्दिष्ट आहे. सलामी जोडी मैदानात नितीन माने व प्रतीक पाटील शतक करणार या ठिकाणी उद्दिष्ट. काही निसरले काय? या ठिकाणी खेळ सुरू होत आहे. पहिला सामना या ठिकाणी चालू आहे. बीपीएल पर्व 14वे. पहिला सामना ऍडव्होकेट सागर शिंदे वर्सेस सचिन चौगले स्पोर्ट्स या दोन संघादरम्यान चालू आहे. पहिल्या इनिंगचा खेळ पूर्ण आहे. मर्यादित 7 षटकामध्ये ऍडव्होकेट सागर शिंदे स्पोर्ट्स संघाने 5 बाद 82 धावा करून 83 धावांचं उद्दिष्ट ठेवले. दुसरे आहे ना मॅच. माझा टी शर्ट कुठे आहे? टायमिंग या ठिकाणी लावण्यात येत आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांची नोंद घ्यायची आहे. 35 मिनिटांमध्ये इनिंग संपवायची आहे. राहुल पवार स्ट्राईकवर. प्रतीक किती? 12-32 ना. शेड मोठा होय बरोबर बसलाय. ठीक आहे. वरची टीम टाकी सागर शिंदे. 12-33. टायमिंग 12:33. सामना सुरू करा. 12:33 लिहून ठेव इनिंगचा टाइम. ड्राईव्ह केलाय हुकच्या पद्धतीनं. या ठिकाणी चौकारा सहाय्यानं स्वतःचं खातं खोलते प्रतीक पाटील. मिडविकेच्या ठिकाणी पहिला फटका खेळतोय. त्यामध्ये यश संपादन करतोय स्वतः करतात प्रतीक पाटील. धाव संख्या 4. रे कधी उद्या मी माझ्या काय 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 समजून काय हे बघा ते पोरग चांगला बिल्डिंग कुठलं? ते हाय बिल्डिंग आहे ना. टायमिंग लिहिलंच तिथं एका कोपऱ्याला लिह कुठं पण. टाइम इनिंग सुरू. हा 12:33 टाक. पुढचा चेंडू घेऊन राहुल पवार मेडिकल कॉलेजच्या बाजूने गोलंदाजी करत आहे. पुन्हा एकदा चांगला फटका. लॉंगऑनच्या ठिकाणी 7 धावेसाठी फटका खेळतोय. मोठं यश संपादन करतोय. 2 चेंडू अखेर धाव संख्या 10. स्वतः करणार मैदानात. मोठा फटका खेळण्यासाठी आमंत्रण दिलं होतं राहुल पवार याने. त्याचा स्वीकार करतोय. मोठा फटका खेळतोय लॉग ऑफच्या ठिकाणी 6 धावेसाठी. पुन्हा एकदा कव्हरच्या ठिकाणी मोठा फटका. एक्स्ट्रा कव्हरच्या ठिकाणी चौकार ठोकतोय. 3 चेंडू अखेर 10 धावा वसूल करतोय. चांगली सुरुवात करतोय आपल्या संघासाठी प्रतीक पाटील.
बॉल कसला येऊ अरे ऋषी बॉल पडलाच काय कसला speed होती. असं तुम्ही 3 चेंडू अखेर धावसंख्या 14, 2 चौकार व एका षटकार साहाय्याने फलंदाजी करते स्वतः करदार प्रतीक पाटील. सचिन चौगले स्पोर्ट्स संघाचा करदार, त्याला साथ देण्यासाठी नॉट ट्रायकरेला नितीन माने. पुढचा चेंडू घेऊन राहुल पवार, सामना करेल पुन्हा एकदा प्रतीक पाटील. धावसंख्या 14. पुन्हा एकदा खराब चेंडू लेग स्टंपच्या खूपच बाहेर. पंचांचा 6 धावेचा इशारा. धावसंख्या होती ती 4 चेंडू अखेर 20, 2 षटकार 2 चौकाराने फलंदाजी करतोय प्रतीक. बॉलला ते रन वाजता तर केवढा फरक पडतो. लय फरक पडला तर गोट्या मारू शकत ना मारदीवर दिसला. इंटरनेट थांबले काय ड्राईव्ह केलाय पुन्हा एक्स्ट्रा कव्हरच्या ठिकाणी गॅप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण रणजित याचं. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण करते प्रत्येक. धावसंख्या होती ती 22, 5 चेंडूचा खेळ पूर्ण आहे. थांबलंय बॉल कसला रे असला. 4 माग 26 झाला. कुठे गेला माईक. एका षटकाचा खेळ पूर्ण धावसंख्या 26, 83 धावांचा उद्देश आहे. आम्ही कानडे कॉमेंट बॉक्स या नेटचा विषय नेट स्टॉप आहे, इंटरनेट बंद आहे. आले का कसं दिलं रे भाई. टेन्शन घेतले रे, खूप घेतले इंटरनेट. होय इथं आउट ना. एक मिनिट कॉमेंट पण एक आणतो. सचिन सोनवणे वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन ते मार्केटच्या बाजून सचिन सोनेल त्याचा सामना करेल प्रथम नितीन माने. धावसंख्या 26. योगेश पाटील कुठे कॉमेंट बॉक्स बोलो काम नाही. योगेश पाटील कॉमेंट बॉक्स जोडूया. चांगला चेंडू उंच पट्टा बेडुकीच्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न फक्त या ठिकाणी नितीन माने याचा चांगली सुरुवात करते आपल्या षटकाची. सचिन बॉलर कोणाला. सचिन सोनुले पहिला बॉल डॉट. कोणी बॉडी करून आली का आमचं नजर काय आले. चांगला चेंडू अवघड पद्धतीचा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न नितीन माने याचा प्रयत्न फक्त सलग 2 चेंडू निर्धार टाकतोय. फोन उचल नाही कारण का माहिती आहे आपल्या नदीच्या प्लेकडे काय नाही गाडीचं रेसिंग झालं होतं खराब चेंडू आपल्या खूपच बाहेर. पंचाचा वाईड बॉलचा इशारा. 2 डॉट नंतर वाईड. हा धावसंख्या 27. 2 डॉट फक्त मला प्रोटेक्शन करतो मी देतो म्हणजे. उंच पटका खेळण्याचा प्रयत्न नितीन माने याचा. एक धावलेल्या या पटक्यावर धावसंख्या होती ती 28. 3 चेंडूचा खेळ पूर्ण झाला. दुसरं षटक मी 20 द्यायला होतो तुम्हाला सांगतो तसं करा. काय हॅलो तुम्ही गाडी घेऊन या 20 द्यायला लावतो आणि गाडी 27 कव्हर करा. तुम्हाला बिन गाडी तुम्हाला 50 द्यायला लावतो. आणि काय पाहिजे
सचिन याचा प्रथमच सामना करेल. प्रतीक शतक कर्णधार, धावसंख्या 28. हा 3 चेंडूचा खेळ पूर्ण आहे, धावसंख्या 28. हो 20-7-8 दिवसात देऊन टाका ते आणि परत तुम्हाला आलं की नाही 50 डायरेक्ट तुम्हाला दुसरं द्यायला होतं नोकरीवर. पुन्हा एकदा चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून मारलाय. 4 धावेसाठी. एक 2 3 4 बॉल 4 बॉल 4 चेंडूचा खेळ पूर्ण, धावसंख्या 35. कोण पाहिजे हा किती ओव्हर मॅच अजूनही 51 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. जर कोणी केला कृष्णाला काय सांगा हा पुन्हा एकदा चांगला फटका मिड ऑफच्या ठिकाणी एका धावेसाठी खेळून काढतोय, धावसंख्या होती 33. 50 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी सचिन चौगले स्पोर्ट संघाला. लास्ट बॉल 33 एक मारे. 31 चेंडू मध्ये 50 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. अखेरचा चेंडू दुसऱ्या षटकात येईल. शुभम 31-50. ये ऋषी 1-0 पोलीस. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फक्त या ठिकाणी एका धावेसाठी षटक संपतंय, धावसंख्या होती 34. 34 30 चेंडू शिल्लक आहेत, 49 धावेची गरज आहे सचिन चौगले स्पोर्ट्स संघाला. 30 चेंडू मध्ये 49 धावेची गरज. 31 चेंडू 31 धावत घेतो. हो 12-40 8 चेंडू 31 धाव काय ते किती मिनिटं झाली? 8 मिनिटं. 8 मिनिटाचा खेळ पूर्ण झालाय. 35 मिनिटांमध्ये इनिंग संपवायची आहे. वेळ लावायचा नाही. टायमिंग या ठिकाणी काउंट चालू आहे. आता डिस करणार तुम्हाला. नाही पेनल्टी आहेच की आता इथं युट्यूबला डायरेक्ट हेच जाते ना, टायमिंग रीड होते. वैभव बागडी ना, मीच सांगितलं त्याला फोन स्ट्रीम सुद्धा बंद झाली. बंद पडलेलं आणि कंटिन्यू. तुमचा नंबर नंबर घेतला वाईपी कुठं आहेस का कधी येणार तिथं मॅच बघायला माझी येणार का नाही. खराब चेंडू, शॉर्ट पिच चेंडू, रिव्हर्स फटका खेळतोय नितीन माने 4 धावेसाठी. धावसंख्या 38. 4 टाक रे गोट्याला. त्यानंतर मॅच कोणाची बोलव की टॉसला. कव्हरच्या ठिकाणी खेळून काढतोय नितीन माने एका धावेसाठी. धावसंख्या 39. हॅलो नंद्या आले रे. चांगला स्क्वेअर कटचा फटका या ठिकाणी खेळून काढतोय प्रतीक पाटील. कोणती संधी नाही क्षेत्ररक्षकाला.
चेंडू सीमा पार 4 धावेचा इशारा पंच निखिल बिरेंजे यांचा. धाव संख्या 43. 40 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. 27 चेंडू शिल्लक आहे. 40 धावेची गरज आहे. 9 चेंडू मध्ये 35 धाव करून खेळतोय प्रतीक पाटील स्वतः करदार. कट करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. थोडस कमबॅक करतो या ठिकाणी वैभव बागडे. धाव संख्या 43 आहे. 40 धावेची गरज आहे. 26 चेंडू शिल्लक आहेत. स्लोवर चेंडू होता. शॉर्ट मिड विकेटच्या ठिकाणी खेळून काढलाय 2 धावेसाठी. धाव संख्या 45. 38 धावेची गरज आहे. 25 चेंडू शिल्लक आहेत. अखेरचा चेंडू वैभव बागडे याचा सामना करेल प्रतीक. 25 चेंडू मध्ये 38 धावेची गरज. अखेरचा चेंडू. शॉर्टपिच चेंडू हुक केलाय. कोणती संधी नाही क्षेत्ररक्षकाला. चौकारा सहाय्याने षटक संपतोय. 4 काय? धाव संख्या 49. चौतीस पाहिजे. किती झाला टायमिंग? 12:45 म्हणजे 12:45 15 मिनिटाचा खेळ पूर्ण झालेला आहे. हे पत्त्याचा किती झाला? प्रत्येकचे 41 41. ड्रिंक ब्रेक या ठिकाणी 3 षटकानंतर झालेला आहे. 24 चेंडू मध्ये 34 धावेची गरज सचिन चौगुले स्पोर्ट संघाला. 24 चेंडू मध्ये 34 धावेची गरज. 12 चेंडू मध्ये 41 धावा करतोय स्वतः करदार प्रतीक पाटील. 4 षटक शिल्लक आहेत. 34 धावेची गरज आहे. नवीन गोलंदाज रणजित नाचणेकर. पाटोळे साहेब काय आणलं का? किट आणलं का? उद्या आहे तुमची. त्यामुळे आज काय नाही. उद्या तुमचा जल्लोष. 24 चेंडू मध्ये 34 धावेची गरज सचिन चौगुले स्पोर्ट संघाला. पुढची टीम बोलू की सिद्धू कोण आहे? टीमचं नाव काय? व्हॉट्सअप देत नाही मला काय रणजित नाचणेकर. इम्रान किंवा कमिटीचा कोण माणूस आहे त्यांनी कॉमेंट बॉक्स जवळ यायचं आहे. चोवीस चेंडू मध्ये 34 धावेची गरज. ट्रॅकवर नितीन माने. नॉट ट्रॅकरला प्रतीक पाटील. प्रथमच मार्केट बाजून गोलंदाजी सज्ज आहे तो रणजित. करून घे रे. स्क्वेअर कट गॅप. 3 झाला. 3 या फटक्यावर 3 धावा वसूल करतोय नितीन माने. धावसंख्येत बदल. धावसंख्या 52 धावाची पार्टनरशिप होते या ठिकाणी पहिल्या विकेटसाठी.
चांगली अशी फलंदाजी करतात दोन्ही फलंदाज. किती याची ताकद? 31 धावेची गरज आहे 23 चेंडू मध्ये. तर स्ट्राईकवर आहे फलंदाज प्रतीक पाटील. 12 चेंडू मध्ये 41 धावा करून खेळतोय. त्याला साथ देतोय ते नितीन माने उर्फ गोट्या. अरे ट्राय कोण गोटे टाकले म्हणून गोटे वाचले तीन माने गोट्याला. नाही गोटे केलं. हे अरे सॉरी हलक्या हाताने खेळून काढला. गॅप मध्ये एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न प्रतीक आता दुसरी धाव पूर्ण करतोय प्रतीक. नाही मला नाही भाऊ सलीम भाई काय नाही चाललंय वाढायचं हो का रंग आहे की टेक्निकल मला 5 झाला रे. 29 पाहिजे 22 ला. लेफ्टला एवढा टच मध्ये डिस्कर्लिकाच्या ठिकाणी खेळून काढला. एका धावेसाठी दुसऱ्या धावेचा प्रयत्न. युट्यूबला कळाला असतो ते आवडा. धाव संख्या होती ती 56. पाहिजे समाजाची मॅच काय गेले 21 चेंडू शिल्लक आहे. 27 धावेची गरज आहे. 21-27 रिव्ह्यू धावचीचा रिव्ह्यू. पंचाने या ठिकाणी चेक करूया. फलंदाज सेफ आहे बघितलेला आहे. रिप्ले मध्ये पाहिला सेफ आहे. आणि याला पण आत येऊन असं तू म्हणा पाहुण्याला तोंड पुढे मग तिथे येऊन तुझं सामना सुरू करा. 2 धावा पूर्ण करते. प्रत्येक धावसंख्येत होते बदल. धावसंख्या होते ते 56. 27 धावेची गरज आहे. 21 चेंडू शिल्लक आहे. अरे पुढची मॅच कोणाची आहे? टॉस व्हायला पाहिजे. अरे 5 मिनिट अवघड आहे कमिटीचं. इम्रानला बोलवाय इम्रान पुढची मॅच टॉसला घ्या. चांगला चेंडू सन्मान देतोय. निर्धाव चेंडू 20 चेंडू मध्ये 27 धावेची गरज आहे. हॅलो ठीक आहे. हा नाही रे तुला करायचं नाही तिकडे काय सॉरी हा एवढ्या 50 एवढं ओके. हा सिंगल झाली काय मनातला मस्ती गेला पहिला धक्का बसतो या ठिकाणी प्रतीक पाटीलच्या स्वरूपात. 19 बॉल आहेत ना. 19-27 19 चेंडू मध्ये 27 धावेची गरज. याचा स्विच नाही इथं कुठं. कोण फिल्डर होता तो?
आम्ही संपतं या ठिकाणी. नेक्स्ट अपडेट द्या की नेक्स्ट मॅचची एका कागदावर लिहून द्या सगळ्या. स्कोर झाला ना ईशान आणि मगदूम अभिजित मगदूम. हे अभिजित मगदूम कोण आहेत